के टुकड़े कर दिए। कांग्रेस ने मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वंदे मातरम जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या तमाम भारतीयांच्या चेहऱ्यावर अभिमान आणणारे, भारतीय या जाणीवेशी थेट जोडणारे हे दोन शब्द. स्वातंत्र्य लढ्यामध्ये या दोन शब्दांनी लाखो भारतीयांच्या मनात देशप्रेमाची भावना चेतावली. सगळी सामाजिक बंधनं झुगारून लाखो भारतीय महिला स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात जेव्हा उतरल्या तेव्हा त्यांच्या तोंडी होतं वंदे मातरम. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयानं प्रेरित झालेल्या कित्येक तरुणांनी फाशीचा फास जेव्हा आपल्याच हातांनी आपल्या गळ्यात घातला ना, तेव्हाही त्यांच्या मुखामध्ये शब्द होते वंदे मातरम. भारताचा अभिमान, भारताचा स्वाभिमान, भारताची सर्वोच्च देशभक्ती जागवणारे हे दोन शब्द 150 वर्षांनंतर भारताच्या राजकीय आखाड्यातल्या वादाचा मुद्दा बनलेत. 1875 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीताला आता 150 वर्ष पूर्ण झाली. त्याच निमित्तानं संसदेमध्ये खास एका दिवसाची चर्चा आयोजित करण्यात आली होती आणि या चर्चेमध्ये वंदे मातरमचा राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार करताना काँग्रेसनं आणि विशेषतः पंडित नेहरूंनी मुस्लिमांचं तुष्टीकरण, लांगुलचालन केलं असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. वंदे मातरम या गीताची फक्त 2 कडवी स्वीकारली आणि काँग्रेसनं देशाच्या विभाजनाचा पाया घातला असाही घणाघात भाजपनं केला. भाजपचे हे आरोप म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकांची तयारी आहे असं उत्तर काँग्रेसनं दिलं. पण ज्या गीतानं या देशाची स्वातंत्र्य चळवळ एकत्र जोडली, भाषा, जाती, संस्कृती, भूगोल अशा सगळ्या पातळ्यांवर प्रचंड वैविध्य असलेल्या देशाला एक देश नावाची ओळख दिली, तेच गीत, तो देश जगातली महासत्ता बनायला निघालेला असताना वादाचं आणि राजकारणाचं कारण का बनतंय हा कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर पाहूया स्पेशल रिपोर्ट. वंदे मातरम वरून संसदेमध्ये घमासान. जवाहरलाल नेहरूंवर मोदींचा हल्लाबोल. प्रियंका गांधींकडून बचावाचा प्रयत्न. वंदे मातरम के टुकड़े कर दिए। कांग्रेस ने मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवाहरलाल नेहरूंवर हल्लाबोल केला. ऑक्टोबर 1937 मध्ये मुस्लिम लीगच्या दबावापुढे नेहरू झुकले आणि त्यामुळे काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले असा आरोप मोदींनी केला. वंदे मातरम के टुकड़े कर दिए, उस फैसले के पीछे नकाब ये पहना गया, चोला ये पहना गया कि ये तो सामाजिक सद्भाव का काम है. लेकिन इतिहास इस बात का गवाह है कि कांग्रेस ने मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए और मुस्लिम लीग के दबाव में किया. और कांग्रेस का ये तुष्टीकरण की राजनीति को साधने का एक तरीका था. जिन्ना के विरोध के 5 दिन बाद ही 20 अक्टूबर को नेहरू जी ने नेताजी सुभाष बाबू को चिट्ठी लिखी. उस चिट्ठी में जिन्ना की भावना से नेहरू जी अपनी सहमति जताते हुए कि वंदे मातरम की, ये जो उन्होंने सुभाष बाबू को लिखा है, वंदे मातरम की आनंद मठ वाली पृष्ठभूमि मुसलमानों को इरिटेट कर सकती. मोदींचा हा दावा काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी फेटाळून लावला. 28 अक्टूबर 1937 में कांग्रेस की कार्य समिति ने अपने प्रस्ताव में वंदे मातरम को राष्ट्रगीत घोषित किया.
मित्रों को कार्य समिति की बैठक में महात्मा गांधी जी, नेताजी सुभाष चंद्र बोस, पंडित नेहरू, आचार्य नरेंद्र देव जी, सरदार पटेल जी, गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर जी सब मौजूद। नेहरूंवर हल्लाबोल करण्याची नरेंद्र मोदींची ही पहिली वेळ नाहीये। गेल्या 11.5 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी नेहरूंना अनेकदा टार्गेट केलं, पण नेहरू गांधी घराण्याचे अन्य सदस्य म्हणजे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबद्दल मात्र मोदी क्वचितच बोलताना आढळतात। त्यामागे काही विशिष्ट राजकीय कारणही आहेत। काँग्रेसच्या विचारसरणीचे रचनाकार पंडित नेहरूच आहेत असं भाजप मानतं। काँग्रेसच्या मुळावर हल्ला करण्यासाठी नेहरूंना टार्गेट करणं म्हणूनच भाजपला गरजेचं वाटतं। स्वातंत्र्यानंतर देशाच्या धोरणांवर सर्वाधिक प्रभाव आढळतो तो नेहरूंचा। देशाची स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या चुका झाल्या त्याला फक्त नेहरूच जबाबदार आहेत असं भाजपचं मत आहे। देशाची फाळणी, जिन्नांच्या मागण्या मान्य करण्याला नेहरूच जबाबदार आहेत असा भाजपचा दावा आहे। दुसरीकडे बांगलादेशची निर्मिती ही इंदिरा गांधींमुळे झाली असं बहुतांश भारतीय मानतात। इंदिरा गांधींची प्रतिमा आजही अनेकांच्या मनात पोलादी महिला अशीच आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी इंदिरा गांधींना लक्ष्य करणं सहसा टाळतात। 2014 ते 2024 या काळातील 3 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव जरी झाला असला तरी भाजपला देश पातळीवर टक्कर देण्याची क्षमता काँग्रेसची आहे आणि म्हणूनच काँग्रेस ज्यांना नायक मानते, आयकॉन मानते, अशा आयकॉन्सचं भाजपकडून सातत्यानं खलनायकीकरण होतं। नरेंद्र मोदींनी नेहरूंवर केलेली टीका हा त्याचाच पुढचा अंक मानला जातो। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आणि याच संदर्भात जे सवाल उपस्थित होत आहेत त्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर। गणेशजी नमस्कार। नमस्कार। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत। हनुमंतजी नमस्कार। आणि राजकीय विश्लेषक मकरंद मुळे आपल्या सोबत आहेत। मकरंद सर आपलंही स्वागत। नमस्कार। गणेश खणकरजी पहिला प्रश्न, देशामधल्या एका इतक्या महत्त्वाच्या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा यथोचित सन्मान होणं हे कुठल्याही देशवासियांसाठी अभिमानाचीच बाब आहे। पण संसदेमध्ये जेव्हा त्यावर 1 दिवसाची चर्चा होते त्यावेळेस काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी हा मुद्दा वापरला जातोय का असं वाटण्यासारखी परिस्थिती असते आणि आरोप सुद्धा तसेच होतात। काय नेमकं उद्दिष्ट होतं या सगळ्याचं जेव्हा की काँग्रेसवर तुष्टीकरणाचे आरोप झाले या गीताच्या माध्यमातून? मुळात असं आहे की काँग्रेसला टार्गेट करण्यासाठी आपण जे म्हणालात आम्हाला काय असे मुद्दे घ्यायची आवश्यकता नाहीये। काँग्रेसने बरंच काही देशापुढे वाढून ठेवलेलं आहे, ते आपल्याला बरीच वर्ष लागणार आहेत खड्डा भरण्यासाठी। त्यातल्या अनेक गोष्टी करत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत। सीमा विवाद असतील, 370 कलम असेल किंवा देशामधले अनेक जे काही प्रश्न जे आज दिसत आहेत, ते काँग्रेसचे प्रवक्ते इथे बसलेले ते असं म्हणतील मग आम्ही काही काम केलं नाही का? आम्ही तुमच्या कामाबद्दल आम्हाला तुमचं म्हणायचं नाही। तुम्ही सत्तेवर आला, काँग्रेस तुमच्या हातात देश सोपवून गेले, जे तुम्हाला शक्य झालं तुम्ही केलं, पण ते करत असताना जे केलं त्याची फळ आज देश भोगतोय। उदाहरणार्थ काश्मीरचा प्रश्न तुम्ही आवश्यकता नसताना विनोद नेला। आज वंदे मातरमची ज्या वेळेला आपण चर्चा करतोय, जेव्हा 150 वर्ष या गीताच्या संदर्भात होत आहेत आणि अख्ख्या देशभरामध्ये कार्यक्रम होत आहेत, तर मुळात हे करत असताना काँग्रेसचा सहभाग अख्ख्या देशामध्ये कुठेच दिसला नाही। कारण सगळीकडे असे कार्यक्रम झाले, आपण पाहू शकतो, शासकीय स्तरावरती झाले, संस्थांनी घेतले, राजकीय पक्षांनी घेतले, आम्ही घेतले, पण ज्या पद्धतीनं काँग्रेसने करण्याची आवश्यकता होती काँग्रेस कुठेही दिसली नाही। आज ज्या वेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो विषय मांडला, तर मला असं वाटतं योग्य विषय त्यांनी या संदर्भात मांडला। ठीक, मला एक सांगा, जे वंदे मातरम आपण आता जे गातो, मुळात ते वंदे मातरम किती होतं? त्या वंदे मातरमची 4 कडवी होती आणि ती आम्ही गातो आजही संघाच्या शाखेवरती जे काही सुरुवातीला गातो, त्यानंतर कार्यक्रमांमध्ये ज्यावेळी अनेक कार्यक्रम होतात तेव्हा वंदे मातरम आम्हाला सर्वात प्रथम ऐकायला मिळाले। आम्हाला कधीच काय वाटलं नाही त्यामध्ये। आपण ती कडवी गात असताना त्याची जी हिस्ट्री आहे ती आज पंतप्रधानांनी मांडली आणि त्यात काय चुकीचं असं मला वाटत नाही। ठीक, हनुमंत पवारजी,
काँग्रेसनं विशेषतः पंडित नेहरूंनी वंदे मातरमच्या गीतामधली काही कडवी काढून टाकली आणि फक्त 2च कडवी ठेवली. हे करण्यामागे धर्माचं कारण होतं, मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून ते केलं गेलं असा आरोप होतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तेव्हा काँग्रेस झुकली नसती तर पुढे देशाचं विभाजन झालं नसतं असाही दावा केला जातोय. काय उत्तर आहे काँग्रेसचं? कविताजी, 1950 नंतर आपल्या देशानं राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मातरमचा स्वतंत्र भारतामध्ये आपण स्वीकार केला. त्याच्या अगोदर 1875ला हे गीत लिहिलं गेलं बंकिमचंद्र चटर्जी यांनी. नंतरच्या काही वर्षानंतर त्यांच्या आनंद मठ नावाच्या कादंबरीमध्ये त्याचा समावेश झाला. पहिल्यांदा हे गीत 1896ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रहीमतुल्ला एस सयानी अध्यक्ष असताना रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलं आणि त्यांनी गायलं. 1896 पासून भारत स्वतंत्र व्हायचा 1947 पर्यंत किती मोठा काळ आहे बघा. आता गणेश खनकरजीने RSSचा उल्लेख केला सुरुवातीला. माझी इच्छा नव्हती RSSला यामध्ये घ्यायची, पण त्यांनी उल्लेख केला. 1896 पासून 1947 पर्यंत एकाही सरसंघचालकानं एकाही शाखेवर आणि एकाही संघाच्या कार्यक्रमात हे गीत का म्हटलं गेलं नाही. 1. 2. या गीतामध्ये भारत पाकिस्तान फाळणीची बीजं रोवली गेली असा दुसरा आरोप पंतप्रधानांनी केला, गणेश खनकरजींनी केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मुस्लिम लीग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असं हे ज्यांना म्हणतात त्यांना आम्ही विनायक दामोदर सावरकर म्हणतो, यांनी मांडला. यांच्याबद्दल यांचं काय म्हणणं आहे? 1942चं चले जाव आंदोलन हे वंदे मातरमच्या गीतांनी सगळीकडे गाजत होतं. छातीवर गोळ्या अखिल भारतीय काँग्रेसची लोक खात होती. त्यावेळेस वंदे मातरम म्हणायला, 42च्या आंदोलनामध्ये इंग्रजांना चले जाव म्हणायला आणि या भारत मातेला इंग्रजांच्या साखळदंडातून मुक्त करायला भारतीय जनता पक्ष ज्याला मातृ संघटना म्हणते ती RSS का नव्हती? वंदे मातरम 1896 ते 1947 पर्यंत यांनी का म्हटलं नाही? शिवाय वंदे मातरमचा उपयोग आज तुम्हाला बंगालमध्ये मतं घेण्याच्या शूद्र हेतूने तुम्ही संसदेमध्ये करताय. वंदे मातरम म्हणल्यानंतर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होत होता. वंदे मातरम म्हणल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा होत होती आणि वंदे मातरम म्हणल्यानंतर घरादारावर लाख रांगोळी होत होती. त्या काळात काँग्रेसच्या लोकांनी, भारतीयांनी, शेतकऱ्यांनी, लहान मुलांनी वंदे मातरम म्हणलं. पुण्याच्या ऐतिहासिक काँग्रेस भवनमध्ये 9 ऑगस्ट 1942ला नारायण दाभाडे नावाचा युवक काँग्रेस भवनवर हातामध्ये चरखा असलेला तिरंगा घेऊन आला, वंदे मातरमची घोषणा दिली, इंग्रजांनी गोळ्या घातल्या, तो शहीद झाला. वंदे मातरम म्हणलं म्हणून शहीद झालेले, तुरुंगात गेलेले लाखांनी माणसं सांगता येतील. एक संघ स्वयंसेवकाचं सरसंघचालकाचं नाव गणेश खनकरजी आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सांगावं. 1875 ते 1947 वंदे मातरमला संघानं कोणाचं तुष्टीकरण करायचं म्हणून विरोध केला, याची उत्तरं द्या. ठीक आहे, गणेशजी बोला. नाही, सगळंच हास्यास्पद आहे. एकतर आपण चर्चेत बसलेलो असताना एकतर आपण थोडासा अभ्यास करून यावा. हो, अभ्यासाचं सांगू नका, मी बोललोय त्याच्यावर बोला. तुम्ही काय अभ्यास केलाय? तुम्ही तुमचं काम करायचं हनुमंतराव, तुम्ही तुमचं अभ्यास काम करायचं करा. नाही तुम्ही करायचं बोलताना मी कशाला मध्ये सांगता? काय बोललो, बोलायचं ते बोला. मी मध्ये बोललो, मध्ये जास्त आपण जोरात तुम्ही बोलायचं अभ्यास नाही. मी बोला. मध्ये बोललो, मी मध्ये अभ्यास करून बोललो, काय म्हणता? अपमान मी करता मध्ये का म्हणता? बोललो, मी तुम्हीच मध्ये अभ्यास बोललो. करायचा का? तुमच्या हनुमंतराव पवार अभ्यासाची हुकुमशाही तुमचीच नाही का? झालं तर अभ्यासाची शांत मिराशी बसायचं. तुमचीच आहे का? जर अभ्यास नाही का झालं तुमच्याच तर 7 शांत पिढ्यांना दिलाय? बसायचं. अभ्यास काय हनुमंतराव फक्त तुम्हीच लोक जोरात करताय? बोललात तर तुमच्या पक्षात तुम्हाला शाबासकी मिळेल. चॅनलवर जोरात ओरडायचं नाही. अहो, विनाकारण तुम्ही मला अभ्यास आलं करता असं लक्षात? म्हणू नका. तुम्हाला तुम्हाला माहिती आहे करण्याची का? परवानगी नाही, संघटनेची आम्हाला स्थापना दिलाय. आम्ही हनुमानजी भरपूर अभ्यास हनुमानजी, करतो. हनुमानजी आता ठीक आहे ना, आपण ऐकून कशाला घेऊयात. हा, बोलताय? गणेशजी आम्ही चला, तुमच्या शांतपणे गणेशजी ऐकतो. एक मिनिट. हनुमानजी थांबा आता जरा. गणेशजी त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर उत्तर द्या. चला हनुमानजी, प्लीज प्लीज प्लीज. हनुमानजी तुमचा मुद्दा ऐकून घेतला ना, आता त्यांना बोलू देत ना. मोहन भागवतांना बोलायला असा. हनुमानजी असं करून आपल्याला चर्चा थोडी ना पुढे नेता येईल. हनुमानजी प्लीज, ते मोदी साहेबाला सांगा. बाकी हनुमानजी प्लीज, माझं तर ऐका प्लीज प्लीज. आता त्यांना बोलू देता प्लीज. हा, गणेशजी चला, गणेशजी उत्तर द्या. गणेशजी उत्तर द्या तुम्ही. गणेशजी तुमच्या उत्तराला सुरुवात कर. ठीक आहे, मी तुम्हाला तुमच्या दोघांकडे येत नाहीये. तुम्ही दोघंही भांडत राहणार असाल तर मग मी मकरन सरांकडे जाईन. गणेशजी तुम्ही जर उत्तर देणार असाल तर क्विकली उत्तर द्या. हनुमानजी प्लीज 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 कीप क्वाइट. हा गणेशजी. तुमच्या कविताजी, मी एक स्पष्ट करू इच्छितो. एक
तर तुम्ही मला बोलायची संधी दिलीत तर मला बोलायला द्यायचं. हनुमंतराव बोलत असताना मी एकदा तरी मध्ये बोललो. अभ्यास करा तुम्ही. आमच्या personal संयमाला म्हणजे असं नाही होत ना, आमच्या please. आमच्या संयमाला आणि शिस्तीला कुणी काही वेगळा अर्थ काढत असेल तर कविताजी आम्हाला चॅनलवर बोलवायचं नाही. तुम्ही असं बोलू आम्हाला नका. तुम्ही पर्सनल बोललात बोलायचं म्हणून असेल मी तर उत्तर आम्हाला द्यायला लागलो. बोलायचं नाही. तुम्ही मी तुमचा बोललो मुद्दा का मध्ये मांडा. त्यांच्या अभ्यास करून या काय मी म्हणताय? मध्ये बोललो 7 पिढ्या काय तुम्हाला असं नाही अभ्यासाची कविताजी. विनाशी दिली काय? ही गणेशजी, चर्चा नाहीये. तुम्ही बोला ना. हनुमानजी त्यांना सांगितलंच ना. आपण तुम्ही त्यांना सांगितलंच ना. हनुमानजी प्लीज, आता तुम्ही सांगितलं एवढा वाद घालून काही मिळणार नाही. म्हणजे या मुद्द्यावर चर्चा करायची आहे की नाही आपल्याला? हनुमानजी, आता एकच मुद्दा तुम्ही घेऊन बसणार आहात का? प्लीज त्यांना बोलू देत ना, उत्तर पूर्ण करू देत. आणि तुमचं त्यांनी सगळं ऐकलं ना. 1 मिनिट हनुमानजी, तुमचं सगळं ऐकलंय त्यांनी, आता त्यांना बोलायला दिलं पाहिजे, याला अर्थ नाहीये. त्यांनी सगळं ऐकलं, त्यांनाही बोलू देत ना, उत्तर देऊ देत. मग येते मी तुमच्याकडे. आपण काय सगळा वेळ याच्यातच घालवायचा आहे का? त्यांनी त्यांचा विषय मांडावा. ते मांडतील ना. मग आता तोच वाक्य तुम्ही किती वेळा सांगणार आहात? त्यांना सांगितलं ना, आता सांगितलं आपण त्यांना, ते बोलतील ना, त्यांना बोलू देत. मग येते तुमच्याकडे उत्तर द्यायला. बोला गणेशजी. नाही कविताजी, एक स्पष्ट करतो हा. हे जर काँग्रेस पक्षाला वाटत असेल की तुम्ही बोललात आणि दुसऱ्याने बोललं की गोंधळ घालायचा आहे तुमच्या गणेशजी, अभ्यास त्यांचा वर्गात फक्त काँग्रेस- एकाच नाही, नाही. गोष्टीवर कविताजी, आक्षेप आहे. नीट आपण ऐकून घ्या. त्याच्यावरनं पुढे कविताजी, जाऊया. माझा वेळ तुम्ही फुकट घेताय मग याचा अर्थ असं नाही चालणार. आता तुम्ही बोला आम्हाला ना चर्चेला प्लीज. बोलवता, मग त्यांनी आम्हाला अशा अहो, तुम्ही पद्धतीने विषयावर चर्चेत बोला. थांबवणं एक तास हे योग्य ऐकतो, नाहीये. विषयावर बोला. मी बोललो का विषयावर एकदा बोला, तरी? एक तास कविताजी, ऐकतो. असं नाही चालणार. काँग्रेसने त्यांच्या पक्षात शाबासकी घेण्यासाठी काय करायचं ते करा. चर्चेत अहो, तुम्ही मग त्या पर्सनल शिस्तीने टीका वागलं करू पाहिजे. नका. अभ्यास आम्ही करून या बोललो म्हणजे का मध्ये? पण तुमच्या गणेशजी, सात पिढ्या अभ्यास एक करायचा मिनिट, का एक फक्त? मिनिट. आता गणेशजी आणि हनुमानजी तुम्ही दोघंही थांबा. आता मला बोलू. त्यांचा आक्षेप फक्त गणेशजी एका मुद्द्यावर आहे की अभ्यास करून या, असं जर तुम्ही म्हणत असाल तर कोणती गोष्ट चुकली ते तुम्ही सांगा. आणि कुठलं कोणता तुम्हाला- मुद्दा चुकलाय ते सांगा. 1875 संघाचं नाव घेताय. तुम्हाला माहितीये का संघाची स्थापना कधी झाली? ते 1925 साली झाली. मुळात आमचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा काँग्रेसच्या इतिहासामध्ये उल्लेख आहे. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. अनेक स्वयंसेवकांनी त्यावेळेला काँग्रेसच्या आंदोलनात भाग घेतल्याची नोंद आहे. देशाचं स्वातंत्र्याचं आंदोलनाचं पर्व एक काँग्रेस होतं. या देशामध्ये त्यावेळेला 2च मार्ग होते. एक क्रांतिकारक करत होते, दुसरा मार्ग काँग्रेस होता. मग काँग्रेसने आंदोलन केलं, त्यामध्ये फक्त काँग्रेसनेच केलं. मग तुम्ही सत्तेवर आलात तर भगतसिंग आणि ज्यांनी देशाच्या कामासाठी फासावर लटकणं पसंत केलं ते सत्तेवर आले का हो? त्यामुळे उगाच आहे ना, काँग्रेस हे बंद करा. ती चळवळ होती. तुम्ही असं मानताय की ती तुमची चळवळ होती, तर तुमचं अभिनंदन. त्यामुळं वारंवार जो उल्लेख, आमची 25 साली स्थापना झाली, तुम्ही थेट 1875 साली गेलात जेव्हा आनंदवट कादंबरीची निर्मिती झाली. मग मी हसू नको तर काय करू सांगा? दुसरी बाब, त्यावेळेला, आणि हा उल्लेख आहे हे आम्हालाही माहिती आहे, डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार ज्यांनी संघाची स्थापना केली त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहे की त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनात भाग घेतला होता. आता या मी स्वतः सांगते ना तुम्हाला, आज लपवण्यासारखं काय? त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याचा जो काही मार्ग होता तो त्यावेळेला एक चळवळ म्हणून लोक काँग्रेसकडे जात होती. आयदर तुमच्या सोबत येणं किंवा क्रांतिकारक होणं. ज्यांना पसंत वाटलं ते क्रांतिकारक झाले. मग त्यात राजगुरू कुठे आणि भगतसिंग कुठे? पण झाली ना लोक एकत्र, एका विचारधारेमुळे आली. त्यामुळे तो जो दरवेळेला हा जो विषय चालतो ना, हा की नाही काँग्रेस 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 काँग्रेस, तर गांधीजींनी सांगितलं होतं आता स्वातंत्र्य मिळालं, काँग्रेस बरखास्त करा. ती तुम्ही नाही केली. तर माझी विनंती आहे की हे संदर्भ देत असताना डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार यांचा उल्लेख तुम्हाला नसेल करायचा, आमचं काही म्हणणं नाही, अजिबात करू नका. पण वारंवार हे जे चालतं ना, तर निदान याचा अभ्यास करा. संघाची स्थापना विजयादशमीला 1925 साली नागपूरला मोहितेंच्या वाड्यावर झाली, जिथे संघाचं मूळ स्थान आम्ही म्हणून त्याचा आम्ही गौरव करतो. त्यामुळे तेव्हा कधी काय नाही, आता नाही, तर जरा नीट अभ्यास करा आणि मग आमच्या संदर्भात तुला एवढीच आमची विनंती आहे. आणि दुसरं कविताजी, मला नंतर संधी देणार असाल तर ठीक, नाही तर परत एकदा सांगतो, या देशाची फाळणी करत असता जिन्नांनी कुठल्या आधारावर केली? धर्माच्या आधारावर केली. 1937 साली तुम्ही वंदे मातरम आम्ही नाही गाणार पूर्ण म्हणून तुम्ही म्हटलं, तुम्ही मान्य केलं. मग देश स्वतंत्र झाल्यानंतर का नाही म्हणाला ती आमची चूक झाली म्हणून? का नाही पूर्ण वंदे मातरम आपण स्वीकारलं? आजही तेच गातो का? तर कुणाला तरी त्याचा राग येतो, कुणाला तरी वाटतं माझ्या धर्माचा उल्लेख आहे. मग पहिले जे अध्यक्ष होते रहीम, तुला त्यावेळेला नाही कळलं का? कुणाचं तरी लांगुल चाल नाही दिसतंय ना, धर्माच्या आधारावर दुसरं राष्ट्र तयार झालं, आम्ही इथेच आहोत आणि आम्ही वंदे मातरम गायचं नाही. ठीक आहे, ठीक आहे, आपण येऊयात त्याच्यावर. आणि मला हनुमानजी तुम्हाला मी वेळ देते, पण अगोदर आपण मकरंद सरांकडे जाऊयात. मकरंद सर, पश्चिम बंगालच्या निवडणुका 4 महिन्यांवर आलेल्या असताना
वंदे मातरमच्या निमित्तानं ज्याची मूळ उत्पत्ती ही पश्चिम बंगालमधनं झाली, त्यावेळेसच्या बंगालमधनं झाली, आणि आता काँग्रेसचा असा आरोप आहे की आता जेव्हा हे बोललं जाते, नेहरूंना टार्गेट केलं जाते, वंदे मातरमचा मुद्दा आणला जातोय चर्चेमध्ये, याचं मूळ कारण दडलेलं आहे ते पश्चिम बंगालच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये. हे तुम्हाला पटतंय का? पटण्याचा मुद्दा नाहीये. असं आहे की वेळ खूप कमी आहे. आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे, थोडं इतिहासात जाऊया म्हणजे जरा नीट गोष्टी आपल्या लक्षात येतील. 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर, ज्याला सुरुवातीला आपण स्वातंत्र्य संग्राम मानायला तयार नव्हतो, ते एकत्रितपणे लढलं गेलं होतं देशात. त्याच्यानंतर तो 1900चा कालखंड आहे आणि जोपर्यंत मुस्लिम लीगची स्थापना होत नव्हती तोपर्यंतचा कालखंड. इंग्रजांनी बंगालची त्यावेळी पण फाळणी केली, त्यावेळी वंगभंग आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना, हाच कालखंड आहे 1920चा, ज्या काळात समाजवादी व्यवस्था किंवा म्हणजे मार्क्सवाद, समाजवाद याचा उदयही त्याच काळात देशभरात झालेला आहे. आपल्याकडेही त्याच टप्प्यात या विचारधारा हळूहळू स्थिरावत झालेल्या होत्या. आता गणेश खडकरांनी नेमकेपणाने मांडलं की 1925 साली जनसंघाची स्थापना झाली. डॉक्टर हेडगेवार हे अनुशीलन समितीचे सदस्य होते, काँग्रेसचे सदस्य आहे, आणि हे केवळ संघाच्या पुस्तकातला इतिहास नाहीये, त्याचे रेकॉर्डेड डॉक्युमेंट उपलब्ध आहे. आता तुम्ही जो मुद्दा म्हणताय की पश्चिम बंगालच्या निवडणुका आणि वंदे मातरम याचं नातं काही आता राजकीयदृष्ट्या लावलं जात नाही का? तर एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रीय पक्ष हे नेहमी राजकारणही करत असतात आणि राष्ट्रकरणही करत असतात. ते त्यांनी केले पाहिजे, अन्यथा त्यांचं राजकीय पक्ष असण्याचं महत्व राहणार नाही. समजा संशयाचा फायदा घेता आणि चर्चेला पुढे न्यायचं असं म्हटलं की भारतीय, पण औचित्य बरोबर भारतीय जनता पार्टीने साधलं. या निमित्ताने आज लोकसभेत काही रेकॉर्ड त्यांनी स्ट्रेट केले. आजचं लक्षात घेतलं पाहिजे आपण, हे लोकसभेच्या पटलावर हे भाषण गेलेलं आहे. त्यामुळे एकूण वंदे मातरमचा इतिहास, वंदे मातरमला कोणी समर्थन दिलं, कोणी विरोध केला, आनंद मठचं स्थान काय होतं, आंदोलनातला जो काही मंत्र होता तोचा नेमका उपयोग काय झाला, ही सगळी चर्चा आज केली गेलेली आहे. दुसरीकडे आपण 2 दिवसापूर्वीची पश्चिम बंगालची घटना बघा. तिथे बाबरी मशीद बांधण्याकरता पुढाकार घेण्यात आला. आंदोलन 6 डिसेंबरला तिथे खूप मोठं आंदोलन करून ती बाबरी मशीद बांधण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे हे तर नक्की आहे की मी जसं म्हणतो की राष्ट्रकारण आणि राजकारण ही राजकीय पक्षांना एकत्रितपणे नेण्याची गरज असते. आणि भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगाल जिंकायचंय तर भारतीय जनता पार्टी स्वतःचा असा एक अजेंडा तयार करते. अजेंडा हा नेहमी विकासाचा जसा असतो तसा अस्मितेचा आणि भावनेचाही अजेंडा असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी परत सांगतो, मुद्दा टीकेचा नाही, काँग्रेसला वारंवार संधी मिळालेली आहे. म्हणजे समजा 1900च्या दशकात त्यावेळेचा जो काही एक राष्ट्रीय प्रवाह आणि त्यावेळेच्या राष्ट्रीय राजकारणाची गरज असेल, त्यामुळे कदाचित मुस्लिम लांगूचालन म्हणा किंवा मुस्लिमांना बरोबर ठेवायचं म्हणून त्यावेळी काँग्रेसनी एक काय बचावात्मक पवित्रा घेतला असेल, एक पाऊल मागे घेतलं. आता 150 वर्षानंतर काँग्रेसला वंदे मातरमचा गौरव करून भारतीय जनता पार्टीचा जो मूळ अजेंडा आहे त्यातली हवा काढून टाकण्याची संधी निश्चित आहे. ती घेणार का, हा त्यातला मुद्दा आहे. विचारूयात ना आपण मग हनुमंतजींना, आपण विचारूयात. तुम्ही बरोबर सांगितलं. हनुमंतजी आता बोला. हे जे कोण साठे बोलतायत त्यांना मी जाहीर आमंत्रण देतो की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं टिळक भवन दादरचं मुंबईचं किंवा पुणे शहरातलं छत्रपती शिवाजीनगरचं पुणे काँग्रेस भवन, इथं त्यांनी कधीही 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन, जो फक्त आम्ही काँग्रेसवालेच साजरा करतो, संघवाले बीजेपीवाले कधीच साजरा करत नाही, इथे त्यांनी यावं, ध्वजारोहणाला उपस्थित राहावं. काँग्रेस सेवा दलाची मंडळी 1950ला ठरल्यापासून ते स्वातंत्र्य चळवळीतल्या ठरलेल्यापासून ते आता स्वतंत्र भारतापर्यंत एका सुरात एका तालात कसं वंदे मातरम बघतात याचं त्यांना प्रात्यक्षिक मिळेल. निवडणुका डोळ्यासमोर येऊन अजेंडा सेट करायचा म्हणून स्वातंत्र्य आंदोलनामध्ये 1925 पासून 47 पर्यंत वंदे मातरम न म्हणलेली लोक आता वंदे मातरमचा पुळका घेऊन कुणाचा तर द्वेष आणि मताचं राजकारण करतायत, त्याचा पर्दाफाश या साठे साहेबांना होईल. शेवट जी गणेश खनकरजींनी सांगितलं की त्यांचे काहीतरी हेडगेवार काँग्रेसमध्येच होते आणि मग त्यांनी लढलं. ज्या वेळेस काँग्रेस 18 पगड जातींना आणि सगळ्या धर्माला सोबत घेऊन स्वातंत्र्य लढ्याची भूमिका मांडत होती, त्यावेळेस हे न पटलेली मंडळी बाहेर पडली आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काढला. एक. दुसरं, काँग्रेस पक्ष, काँग्रेसचं वंदे मातरम विषयीचं प्रेम हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक लोकांनी लाट्या खाट्या खाऊन गोळ्या खाऊन सिद्ध केलेलं आहे. ते भारतीय जनता पक्षाच्या आजकाल देशभक्तीचं उमाळे येणाऱ्या लोकांसमोर सिद्ध करायची आम्हाला गरज नाही, देशाला गरज नाही. वंदे मातरमच्या अनुषंगानं गदी माडगुळकरांनी महाराष्ट्रामध्ये आम्हाला सांगून ठेवलेला आहे, वेद मंत्राहुनी आम्हा वंदे वंदे मातरम. या वंदे मातरमशी आम्ही इतिहासात एकनिष्ठ होतो, वर्तमानात एकनिष्ठ आहोत, भविष्यात एकनिष्ठ राहू. निवडणुका आणि राष्ट्रगीत
निवडणुका आणि राष्ट्रभावना, निवडणुका आणि देशभक्ती याची सांगड घालण्याचा आगाऊपणा, अश्लाघ्यपणा आम्ही केला नाही, करणार नाही. ठीक आहे, शेवटचा 1 मिनिट गणेशजी माझ्याकडे शिल्लक राहिला आणि प्रश्न तुम्हाला अगदी थोडक्यात आहे की जी कडवी काँग्रेसनं किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गाळलेली आहेत असा आरोप केला जातोय, त्यामुळे त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप केला जातोय. आता भाजपचं सरकार आहे, ती पुन्हा इन्कॉर्पोरेट करण्याची संधी आहे, ती पुन्हा येणार का मग या राष्ट्रीय गीतामध्ये? तुमचा आवाज म्यूट आहे बहुतेक, प्लीज अनम्यूट करा. असं आहे कविताजी, आम्ही कधी आमच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा वंदे मातरम गायलं जातं ते आम्ही पूर्णच वंदे मातरम गातो. कोटी कोटी कंठ कंठ निनाद कराले, आम्हाला नाही कमीपणा वाटत. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही दुर्गा, अशी प्रणधारणी आम्ही म्हणतो ना. नाही, आता आम्ही म्हणजे आता फक्त हा भाजपचा किंवा तुमच्या संघाचा नाही ना, हा आता देशाचा मुद्दा आहे. म्हणजे आता आम्ही विचारतो जेव्हा प्रश्न, तेव्हा तुमचं सरकार आहे, आपले पंतप्रधान आहेत, ते जेव्हा बोलतात तेव्हा हा निर्णय घेणार का? कारण आज त्याच्याबद्दल तर काही स्पष्टता झाली नाही. का नाही घेणार? घेणार ना. जसं अनेक विषय आमच्या अजेंड्यावरती आहे, आम्ही करत आणलं, तसं हे पण घेणार. असं आहे कविताजी, राष्ट्रीय उत्थानाचं कार्य आम्ही हातात घेतलं. आमचं काही काँग्रेसवर या विषयात राग नाहीये, पण माझं एवढंच म्हणणं या निमित्ताने की झालं असेल, तुम्ही त्यावेळेला तुम्हाला नसेल वाटलं, हे जनतेला अख्ख्या जगाला कळत होतं की आपण मुस्लिम लीगची कॉम्प्रोमाइज करतोय, झालं असेल ना, पण तुम्ही मान्य का करत नाही? माझं म्हणणं एवढंच आहे की त्याने भारताचे 2 तुकडे झाले. हो, ज्यांनी फायदे अनुभवली ना त्यांना ते माहिती आहे. का उगाच आपण हे मान्य करत नाही? म्हणजे ठीक आहे कविताजी, अर्धा सेकंद. ठीक आहे, हा चला अर्धा सेकंद. मुस्लिम लीग सोबत बंगाल प्रांतामध्ये हिंदू महासभेनं सरकार स्थापन केलं होतं, त्या श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, याचा निषेध करा तुम्ही. गणेशजी, का करायचा? श्यामाप्रसाद करायचा? मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन केलं, निषेध करावा वाटत नाही? ज्या मुस्लिम लीगला देशाची फाळणी केली त्यांच्यासोबत सत्ता भोगणाऱ्याचा निषेध नाही करायचा तुम्हाला? अरे, मुस्लिम लीग सोबत करारावरती स्वाक्षऱ्या केल्या आणि देशाची फायली तुम्ही केली हनुमंतराव पवार. आपण तुम्ही सरकार मुस्लिम लीग सोबत स्थापन केलं होतं, उपमुख्यमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी होते. कारण मुस्लिम लीगच्या ताब्यामध्ये त्यावेळेला पूर्ण सरकार माहिती आहे का? तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मुस्लिम लीगनं चर्चा करताय? निवडणुका लढल्या, आम्ही देशाच्या फायलीला स्वाक्षरी नाही केली, तुम्ही केली हनुमंतराव पवार. काय बोलताय? काँग्रेसच्या विरोधामध्ये निवडणुका लढल्या ना तुम्ही मुस्लिम लीग सोबत आघाडी करून. आम्ही निवडणूक आघाडी करून लढलेलो नाही. कविताजी, परत एकदा सांगतो, उपमुख्यमंत्री नव्हते चर्चा करत असताना वेळ संपलेली आहे, वेळ संपले गणेशजी आणि हनुमंतजी, वेळ संपली आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा देशाचा इतिहास आपण चर्चेला घेतो, मग तो 100 वर्षांपूर्वीचा असू देत, 150 वर्षांपूर्वीचा असू देत, किंवा जी संस्कृती आपल्याला ज्ञात आहे ती 5000 वर्षांपूर्वीचा असू देत, त्या देशात त्या वेळेला घेतलेले निर्णय हे आपल्या वर्तमानावर परिणाम करतात का? निश्चित करतात. पण जेव्हा ते परिणाम करत असतात त्यावेळेस एक मुद्दा आपल्याला कुणालाच विसरता येणार नाही की ज्या वेळेस जे निर्णय घेतले गेले ते कोणत्या परिस्थितीमध्ये घेतले गेले आणि त्या परिस्थितीमध्ये त्या निर्णयाला दुसरा काही पर्याय होता का? जर वंदे मातरम मधून बाकीची 4 कडवी वगळणं, 6 कडवी वगळणं हा निर्णय हा देश एकत्रित ठेवण्याच्या दृष्टीनं, देश विभाजित होण्याऐवजी एकत्रित ठेवण्याच्या दृष्टीनं जर केला गेला असेल त्यावेळेस तर तो निर्णय योग्य होता असं म्हणावं लागेल. आणि जर तो निर्णय हा देशाचे दुही करणारा होता हे माहीत असताना सुद्धा घेतला गेला असेल तर ते दुरुस्त करायला आताही आपल्याकडे संधी आहे. आणि आपलं गीत, आपल्या भूमीचा अभिमान मानणारं गीत हे गायला कुणालाही काहीही वाटता कामा नये. त्यासाठी धर्माची कुठलीही बंधनं असता कामा नयेत. ना ती हिंदूंना असायला हवीत, ना ती मुस्लिमांना असायला पाहिजेत. कारण देश म्हणून आपण जेव्हा भारत या शब्दाकडे बघतो तेव्हा आपण हिंदू आणि मुस्लिम किंवा इतर कोणत्या धर्माचे नसतो, आपण भारतीय असतो. आणि जर ओळख भारतीय असेल तर त्या भारतीयाचा गुणगान गाणारा कुठलाही शब्द धर्म या वेशीवर आपल्याला वर्ज्य असता कामा नये. आणि हे सगळ्यांसाठी लागू होतं. त्यामुळे वंदे मातरम हा कालही या भारताचा श्वास होता, आजही या भारताचा श्वास आहे, उद्याही या भारताचा श्वास असेल. त्यामुळे आज चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. यानंतर या विशेष चर्चेमध्ये आपल्या सर्व या वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.